नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या सुमारे 5 कोटी रुपये किमतीच्या असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आलाय। चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन आणि सुसज्ज इमारतीमुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार असून नागरिकांना देखील अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधांनी युक्त पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यात येणार आहे। या भूमिपूजन सोहळ्याला उद्योजक घनश्यामदास गोयल, युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सक्षम आणि सुसज्ज कार्यपरिसर मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये ही इमारत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। भूमिपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी नवीन इमारतीच्या कामासंदर्भात माहिती घेतली आहे। हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। एकंदरीत सुमारे 5 कोटी रुपये खर्चाच्या चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनामुळे जालना शहराच्या पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडणार आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशन 2014 साली स्थापन झालेलं होतं। तर या पोलीस स्टेशनला जागेची कमतरता होती आणि नवीन बिल्डिंगची आवश्यकता होती, म्हणून यातील MIDC यांनी 2000 चौरस मीटर जागा सर्व राजकीय पदाधिकारी आणि उद्योजकांच्या माध्यमातून मिळाली। त्याबद्दल मी जालना पोलीस दलाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो। तसेच ह्या पोलीस स्टेशनची जी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आहे त्याचे एकूण 5,43,71,000 एवढी रक्कम मंजूर झालेली होती आणि त्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश आहे, वर्क ऑर्डर आहे, ती पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्या मार्फत काढण्यात आली आणि हा जो वर्क ऑर्डर आहे ती मातोश्री इंटेरियर अहिल्यानगर यांना देण्यात आली आहे आणि याचा जो ड्युरेशन आहे ते 1 इयर मध्ये हे कंप्लीट करायचं आहे आणि भव्य अशी वास्तू इथं उभारणार आहे। तर अशा या पोलीस स्टेशनच्या उभारणीमध्ये या जालनामधील सर्व राजकीय पदाधिकारी, MIDCचे सर्व उद्योजक आणि SP ऑफिसचा फॉलोअप, त्यामुळे आज हा आपण उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडत आहे। यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, नागरिकांचे मी पुनश्च एकदा जालना पोलीस दलाच्या वतीनं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जालना शहरातील जुन्या मुंढा परिसरात भरदिवसा एका 40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी या व्यक्तीवर पाठीमागून धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। 2 वर्षांपूर्वी संबंधित व्यक्तीने एका तरुणाची एका हॉटेलमध्ये निर्घृणपणे हत्या केली होती। त्यानंतर हल्लेखोराने 2 वर्षांनंतर खुनाचा बदला घेतल्याची चर्चा शहरात सुरू आहे। ही घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 अज्ञात तरुण दुचाकीवरून घटनास्थळी आले होते। त्यांनी संबंधित 40 वर्षीय व्यक्तीवर अचानक हल्ला चढवत धारदार शस्त्राने वार केले। हल्ला इतका अचानक आणि गंभीर होता की जखमी व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही। धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या वारामुळे संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय। हत्या केल्यानंतर 2ही अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले असून भर दिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे जुना मुंढा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू असून घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हत्येमागील कारणांचा शोध घेतला जातोय।
दरम्यान फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 3 स्वतंत्र पथके रवाना केली असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचंही समोर आलंय. या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, मयत व्यक्ती आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वीचा काही वाद होता का, यासह सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. भर दिवसा शहरातील गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या निर्गुण हत्येमुळे जालना शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे. तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM शासकीय रुग्णालयात नेलेली आहे. एक 40 वर्षाचा युवक असावा, त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे. सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे. इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करते. कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही. फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात. कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल. जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन आज पार पडले. 5 कोटी रुपये खर्च करून चंदनझिरा पोलिसांना ही नवी वास्तू उपलब्ध होत आहे. या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ उद्योजक घनश्यामदास गोयल म्हणाले की जालना पोलीस हे जनतेच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. शिवाय पोलिसांना गुन्हे उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. पाहूयात ते काय म्हणाले. पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथील नवीन इमारतीच्या भूमिपूजन 16व्या या आनंददायी आणि महत्त्वपूर्ण प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे. पोलीस ठाणे म्हणजे केवळ एक शासकीय इमारत नसते, ते सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेचे, विश्वासाचे आणि न्यायाचे केंद्र असते. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले पोलीस बांधव दिनरात कर्तव्य बजावत असतात. सण असो, उत्सव असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, पोलीस दल नेहमीच नागरिकाच्या सेवेसाठी तत्पर असते. आज भूमिपूजन होत असलेली ही नवीन इमारत आधुनिक सुविधाची सुसज्ज होऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या वातावरणात काम करण्याची संधी देईल आणि नागरिकांनाही अधिक तत्पर व प्रभावी सेवा मिळेल असा मला विश्वास आहे. विशेषतः आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक आणि समाज माध्यमाद्वारे होणारे गुन्हे ही नवीन आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे सक्षम पोलीस दल आणि नागरिकांचे सहकार्य या दोन्हीही आज अधिक गरज आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होऊन लवकरच ती जनतेसाठी कार्यरत व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेला मी मनापासून सलाम करतो. सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे विक्तवाक्य घेऊन जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले महाराष्ट्र पोलिसांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नागरिकांनी पोलिसांच्या आधीच बिमोड केला पाहिजे असं प्रतिपादन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलंय. चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर बोलत होते. ते काय म्हणाले पाहूयात. आणि आता या भाईगिरीच्या जमान्यामध्ये की तुमच्याशिवाय आधार आणि पुढाऱ्याशिवाय आधार निश्चितपणे लोकांना दुसरा कुठला राहिलेला नाही. लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये कायदा पाळतात, किती मोठ्या प्रमाणामध्ये कायद्याचं उल्लंघन करतात. आपण अलीकडच्या काळात ज्या घटना या ठिकाणी बघतो, कधी गावामध्ये मला आठवतं की आम्ही लहान असताना गावामध्ये एखादा हाफ चड्डीतला पोलिसवाला, आम्ही हाफ चड्डीतले पोलीस बघितलेले, हाफ चड्डीतला पोलिसवाला गावात आला तर संपूर्ण गाव सामसूम होऊन जायचं, कोणी घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि आज आमच्या समोर चिंता वाटते की आता सार्वजनिक स्थळावरती पोलिसावरती हल्ले होत असताना, पोलीस कर्मचाऱ्यांना मारत असताना जे व्हिडिओ व्हायरल होतात, हे निश्चितपणे नागरिक बंधू भगिनींनो ही चिंता वाटणारी घटना आहे.
एखाद्या पोलीसवाल्याच्या अंगावरती हात टाकला ही निश्चितपणे तुम्हाला मला समाज म्हणून किंवा माणसं म्हणून न शोभणारी गोष्ट आहे. आपणच या पार्ट आहोत या भूमिकेतले. आपण निश्चितपणे जनता म्हणून आपण आपल्या भावांना आपल्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं जर कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याचा बिमोड पोलिसांच्या अगोदर आपण केला पाहिजे. जनता म्हणून आपण हे काम केलं पाहिजे. अशा प्रवृत्ती आपणच आपल्या पातळीवरती निश्चितपणे ठेसून काढल्या पाहिजे किंवा त्यांना समुपदेशन केलं पाहिजे की अशा पद्धतीचे व्हिडिओ जे व्हायरल या ठिकाणी सोशल मीडियावरती होतात. माझी आपल्याला विनंती की अशा प्रकारचे कुठलेही पोलिसांमधला आणि सामान्य माणसामधला वाद हा निश्चितपणे सोशल मीडियावरती लोकांच्या समोर मांडण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. परंतु यातून इमेज खराब होते, यातून इमेज खाली जाते आणि मग एकाने बघितले की दुसऱ्याची हिंमत होते, दुसऱ्याने पाहिले की तिसऱ्याची हिंमत होते. आमचा प्रयत्न आहे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याचा कारभार त्यांच्याकडे होम डिपार्टमेंटची त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. या ठिकाणी सर्व आम्ही निश्चितपणे आधुनिक आणि सक्षम पोलीस दल या ठिकाणी करण्याचा निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांचा संकल्प या ठिकाणी आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.